आखाती देशात अमेरिका इराण संघर्षाचा परिणाम आता इंधन आणि गॅस पुरवठ्यावर देखील दिसू लागलेला आहे। राज्यभरातील मंदिराच्या अन्नछत्रांमध्ये देखील गॅसच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामधील अन्नछत्र आणि लाडू निर्मिती केंद्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅसचा तुटवडा होणार नाही। गॅस डीलरकडून मंदिराला नियमितपणे गॅस पुरवठा होणार आहे। त्या संदर्भात बैठक देखील झाली असून कुठल्याही प्रकारे गॅसचा तुटवडा भासणार नाही अशी माहिती मंदिर समितीने दिलेली आहे। तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी अन्नछत्राला सुद्धा गॅसचा तुटवड्याचा फटका बसलेला आहे। 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे चुलीवर जेवण करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे। कितीही गॅसचा तुटवडा भासू दे, या अन्नछत्रात खंड पडू देणार नाही असं आयोजक ॲडव्होकेट तन्मय मेवेकर यांनी सांगितलेलं आहे। तर शिर्डीतील साईबाबा संस्थानने मात्र भाविकांसाठी दिलासादायक तयारी केलेली आहे। दररोज साई प्रसादालयामध्ये सरासरी 1.5 टन गॅसचा वापर होतो। मात्र याबरोबरच साईबाबा संस्थानने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो गॅसची बचत करण्यात साईबाबा संस्थान यशस्वी झाले। शिर्डी साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयामध्ये सध्या सुमारे 20 टन गॅस साठा उपलब्ध आहे। त्यामुळे पुढील किमान 20 दिवस प्रसादालयात गॅसची कमतरता भासणार नसल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे।